हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण बेसिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हा टॉपिक बघत होतो आणि ज्याच्यामध्ये आपण टाईप 2 ची कॉमन नेमिंग बघत आहे आणि ज्याच्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे कॉमन नेमिंग ऑफ ॲसिड हॅलाइड. बघा, तुमच्या लक्षामध्ये सर्वात आधी काय आलं पाहिजे ते सांगतो. तर आपल्याला त्यांना ॲसिड हॅलाइड सांगितलं. मग आता ॲसिड हॅलाइडवरून किंवा असाइल हॅलाइड पण म्हणतात त्याला, तुमच्या काय लक्षामध्ये आलं? तर याच्यावरून तुमच्या लक्षामध्ये आला फंक्शनल ग्रुप. तर तुमचा फंक्शनल ग्रुप काय आहे? तर फंक्शनल ग्रुप आहे सी डबल बॉन्ड OX. हा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे ॲसिड हॅलाइड, बरोबर. मग आता हॅलाइडमध्ये सहसा आपण काय घेतो? तर सहसा आपण क्लोराईड घेत असतो, बरोबर. तुम्ही ब्रोमाइड घेऊ शकता, आयोडाईड घेऊ शकता, पण सहसा आपण क्लोराईड घेतो. मग क्लोराईड घेतो तर हा फंक्शनल ग्रुप काय होणार? सी डबल बॉन्ड O. काय होणार? सी डबल बॉन्ड O. आणि क्लोराईड आहे, मग क्लोराईड आहे म्हणून काय येणार? इथं Cl येणार. म्हणजे सी डबल बॉन्ड O Cl हा क्लोराईड आहे, ॲसिड क्लोराईड म्हणणार आपण याला. किंवा तुम्ही याला असंही लिहू शकता ऑरमध्ये. ऑरमध्ये काय लिहिणार आपण याला? सी डबल बॉन्ड OX असं न लिहिता त्याला आपण COX किंवा याला COCl असं लिहिणार आपण, बरोबर. तर आपण बॉन्ड दाखवला नाही, COCl COX असं लिहिलं आपण, बरोबर. मग हा जो ॲसिड हॅलाइड किंवा ॲसिड क्लोराईड आहे याच्यावरून तुमच्या लक्षामध्ये काय आलं? तर हा आहे टाईप 2चा. कशाचा आहे? टाईप 2चा. आणि टाईप 2चा असेल तर तुमच्या लक्षामध्ये काय आलं? टाईप 2 असेल तर सर्वात आधी काय लिहिणार आपण? नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स हे आपण सर्वात आधी लिहिणार. आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम्स झाले की मग आपण काय लिहिणार आहोत? तर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स नंतर आपण लिहित असतो सफिक्स, बरोबर. मग आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षामध्ये काय ठेवायचं आहे? नंबर ऑफ कार्बन ॲटमसाठी काय लक्षामध्ये ठेवायचं आहे? जर कार्बनची संख्या 1 असेल तर आपण याला फॉर्म म्हणतो. जर कार्बनची संख्या 2 असेल तर आपण याला ॲसिड म्हणतो. कार्बनची संख्या 3 असेल तर आपण याला प्रोपिऑन म्हणतो, बरोबर. जर कार्बनची संख्या 4 असेल तर आपण याला ब्युटॅर म्हणतो. कार्बनची संख्या जर 5 असेल तर आपण याला व्हॅलॅर म्हणतो, बरोबर. आणि कार्बनची संख्या 6 असेल तर आपण याला कॅप्रो म्हणतो, बरोबर. तर हे नंबर ऑफ कार्बन विषयी होतं जे सांगितलं. आणि सफिक्स काय आहे? ॲसिड हॅलाइड असेल तुमचा जो सफिक्स आहे तो आहे YL हॅलाइड. काय सफिक्स आहे तुमचा? YL हॅलाइड. किंवा तुम्ही जर Cl घेतला तर तुम्ही काय म्हणू शकता? तर तुम्ही याला YL क्लोराईड पण म्हणू शकता. काय म्हणू शकता? YL क्लोराईड जर Cl घेतला. आणि जर Br घेतला तर YL ब्रोमाइड म्हणायचं. I घेतला तर YL आयोडाईड म्हणायचं, बरोबर. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगितल्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता याचे काही एक्झाम्पल पाहू आपण, बरोबर. हा टाईप 2 मध्ये येते हे आपल्या लक्षामध्ये आलं आता. आणि कशा पद्धतीनं नाव द्यायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं. मग आता टाईप 2ला जर आपल्याला नाव द्यायचं असेल तर त्याच्यासाठी पहिलं एक्झाम्पल पाहू आपण. समजा तुम्हाला असं दिलेलं आहे HC डबल बॉन्ड O Cl. दुसरं एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O Cl. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल CH3 CH2 C डबल बॉन्ड O Cl. नाव देऊन घेऊ याला. बघा काय नाव येणार? सर्वात आधी कार्बनची संख्या 1 आहे म्हणजे काय येणार? फॉर्म. मग अजून तुमच्या लक्षामध्ये काय आलं? फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O Cl. सेम C डबल बॉन्ड O Cl. सेम C डबल बॉन्ड O Cl. हे तुमच्या लक्षामध्ये आलं. आणि हा जर फंक्शनल ग्रुप असेल तर काय लावायचं आहे तुम्हाला? YL हॅलाइड. तर हॅलाइड कोण आहे तुमचा इथं? क्लोराईड. म्हणजे याचं नाव काय झालं? फॉर्मिल क्लोराईड. काय म्हणणार आपण याला? फॉर्मिल क्लोराईड. नंतर इथं कार्बनची संख्या 2 आहे. कार्बनची संख्या 2 आहे म्हणजे काय येणार? ॲसिड. आणि फंक्शनल ग्रुप काय आहे? C डबल बॉन्ड O Cl. आणि C डबल बॉन्ड O Cl आहे म्हणजे काय लावणार आपण? YL क्लोराईड. म्हणजे याचं नाव काय झालं? ॲसेटिल क्लोराईड, बरोबर. त्यानंतर तिसरं, इथं कार्बनची संख्या बघा 1 2 3. कार्बनची संख्या 3 आहे म्हणजे काय लावणार आपण? प्रोपिऑन. कार्बनची संख्या 3 आहे म्हणजे काय येणार? प्रोपिऑन. त्याला काय लावायचं आहे तुम्हाला? YL क्लोराईड. प्रोपिऑनिल क्लोराईड. काय नाव झालं याचं? प्रोपिऑनिल क्लोराईड. आणखी घेऊ 1-2 एक्झाम्पल. हे काही जास्त आपल्या कामामध्ये पडत नाही, 2-4 एक्झाम्पल करू आपण याच्या. आणखी पुढचं एक्झाम्पल आहे समजा आपल्याकडे CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O Cl असं दिलं. परत तुमच्या लक्षामध्ये काय आलं? इथं जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे C डबल बॉन्ड O Cl, बरोबर. हा झाला फंक्शनल ग्रुप. कार्बनची संख्या 1 2 3 4. कार्बनची संख्या जर 4 असेल तर आपण काय म्हणणार याला? ब्युटॅर. कार्बनची संख्या 4 असेल तर ब्युटॅर. आणि पुढे काय लावायचं आहे तुम्हाला याला? तर याला परत C डबल बॉन्ड O Cl आहे म्हणजे काय येणार? YL क्लोराईड. म्हणजे ब्युटॅरिल क्लोराईड. काय नाव झालं याचं? ब्युटॅरिल क्लोराईड. पण कार्बनची स्ट्रेट चेन आहे म्हणून काय येणार? N.
म्हणजे एन ब्युटॅरिल, एन चालू होते कुठून 4 कार्बनपासून सांगितलेलं आहे तुम्हाला ब्युटॅरिल क्लोराईड. मग याला तुम्ही असंही लिहू शकता 5th नंबरमध्ये CH3, त्यानंतर CH, त्यानंतर CH3, नंतर C डबल बॉन्ड OCl अशा पद्धतीनं. मग इथं फंक्शनल ग्रुप कोणता आहे तुमचा, तर इथं फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड OCl. कशा पद्धतीनं नाव देणार, तर बघा कार्बनची संख्या 4 आहे, पण फरक काय आहे, पहिला कार्बन दुसरा कार्बन, दुसऱ्यावर CH3, दुसऱ्यावर CH3 आहे म्हणजे काय येणार आयसो, बरोबर. कार्बनची संख्या झाली 4, कार्बनची संख्या 4 आहे म्हणजे काय म्हणणार आपण ब्युटॅर, बरोबर. आयसो ब्युटॅर आणि त्याला लावायचा वायल क्लोराईड, आयसो ब्युटॅरिल क्लोराईड, बरोबर. असंही नाव देऊ शकता. किंवा जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, हा फंक्शनल ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुपला जो कार्बन अटॅच असते तो अल्फा, त्याच्या बाजूचा काय असते बीटा. म्हणजे तुम्हाला इथं काय दिसत आहे, अल्फावर CH3 आहे म्हणजे तुम्ही याला अशा पद्धतीनं पण नाव देऊ शकता. काय येणार नाव, अल्फा मिथिल, अल्फा मिथिल हे नाव येणार तुमचं, बरोबर. आणि आता हा कार्बन गेला, किती राहिले 3, 3 राहिले म्हणजे काय येणार प्रोपिओन, 3 राहिले म्हणजे काय येणार प्रोपिओन. आणि त्याला काय लावायचं आहे तुम्हाला वायल क्लोराईड म्हणजे अल्फा मिथिल प्रोपिओनिल क्लोराईड. अशा पद्धतीनं पण तुम्ही याला नाव देऊ शकता. पण याचं काही आपल्याला काम पडत नाही, सहसा 3 कार्बनपर्यंत आपल्याला याचं काम पडते, बाकीचे काही आपण घेत नसतो, बरोबर. तरी स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता आपण टाईप 2 मधला ॲसिड हॅलाइड बघितला. आता टाईप 2 मधलं पुढचं जे एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे ते आहे अमाइड, ॲसिड अमाइड किंवा अमाइड म्हटलं तरी चालेल. ॲसिड अमाइड म्हणू शकता तुम्ही किंवा फक्त अमाइड म्हटलं तरी चालेल, बरोबर. मग आता अमाइड आहे, मग सर्वात आधी अमाइडवरून तुमच्या लक्षामध्ये काय येते, तर अमाइडवरून तुमच्या लक्षामध्ये येते फंक्शनल ग्रुप असते C डबल बॉन्ड ONH2, फंक्शनल ग्रुप असते C डबल बॉन्ड ONH2. किंवा तुम्ही याला ऑरमध्ये असंही लिहू शकता CONH2. काय लिहू शकतो आपण ऑरमध्ये याला CONH2. हा फंक्शनल ग्रुप आहे. मग हा फंक्शनल ग्रुप कशामध्ये येते, तर हा फंक्शनल ग्रुप टाईप 2 मध्ये येते. हे पण तुम्हाला इथं क्लिअर झालं पाहिजे. हा फंक्शनल ग्रुप कशामध्ये येते, टाईप 2 मध्ये. आणि टाईप 2 मध्ये येते म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, तर सर्वात आधी तुम्हाला लिहावे लागतील नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. आणि त्याच्यानंतर काय लिहावं लागेल तुम्हाला, तर सफिक्स लिहावा लागेल, बरोबर. मग पुढे काय करणार आपण, नंबर ऑफ कार्बन ॲटमसाठी मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. काय ट्रिक सांगितली होती, जर टाईप 2 असेल तर 1 कार्बनसाठी फॉर्म, 2 कार्बनसाठी ॲसिड, 3 कार्बनसाठी प्रोपिओन, 3 कार्बनसाठी प्रोपिओन, 4 कार्बनसाठी ब्युटॅर, 5 कार्बनसाठी काय होतं व्हॅलॅर, 5 कार्बनसाठी व्हॅलॅर, 6 कार्बनसाठी काय होतं कॅप्रो. हे आपली ट्रिक आहे, बरोबर. हे लक्षामध्ये ठेवायचे. मी दरवेळेस का लिहित आहो, कारण तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. याच्यासाठी मी हे परत 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 तुम्हाला सांगत आहो. सफिक्स काय आहे, तर सफिक्स अमाइडसाठी जो सफिक्स असते तो अमाइडच असते, हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. अमाइडसाठी जो सफिक्स असते तो अमाइडच असते. तर हे एक महत्त्वाचं आहे. मग स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही याचा. मग आता आपण अमाइडचे काही एक्झाम्पल घेऊ आणि सॉल्व करू. कशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे, सेम हेच प्रोसिजर आहे आपली, सेम प्रोसिजर. आपण त्याला याच्यासाठीच अशा टाईपमध्ये क्लासिफाय केलं. काय सांगितलं आपण, टाईप 1 टाईप 2 याला कशासाठी केलं की तुम्हाला इझी केलं पाहिजे. टाईप 1 मध्ये कोणकोणते आहेत लक्षामध्ये ठेवा, टाईप 2 मध्ये कोणकोणते आहेत ते लक्षामध्ये ठेवा. पुढचं समजा याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलं आपण C डबल बॉन्ड ONH2. हा झाला आपला फंक्शनल ग्रुप, त्याच्या एका बाजूला लावला H. दुसरी केस, दुसऱ्या केसमध्ये काय करतो मी CH3 CH3 C डबल बॉन्ड ONH2. तिसरी केस CH3 CH2 C डबल बॉन्ड ONH2, बरोबर. हे एक केस घेतली. अजून जर पुढे गेलो आपण तर CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड ONH2. सेम त्याच्यासारखंच घेतलं आपण इथं CH3 CH3 C डबल बॉन्ड ONH2. बघा, तर हे पण जास्त काही आपल्या कामाचं नाही आहे. जसं याच्या आधीचं जे हॅलाइड होतं तशाच पद्धतीनं 2-4 एक्झाम्पल याचे पण पाहू आपण, जे आपल्याला नेहमी कामामध्ये पडतील. सर्वात आधी फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करून घ्या. काय आहे फंक्शनल ग्रुप, C डबल बॉन्ड ONH2 C डबल बॉन्ड ONH2 C डबल बॉन्ड ONH2 C डबल बॉन्ड ONH2 C डबल बॉन्ड ONH2. फंक्शनल ग्रुप आहे. फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय झाला. टाईप 2चा आहे, हे पण आयडेंटिफाय झालं, बरोबर. मग टाईप 2चा जर असेल तर नाव कसं देतो, सर्वात आधी 1 कार्बन आहे म्हणजे येणार फॉर्म. आणि C डबल बॉन्ड ONH2 साठी सफिक्स काय असते, सफिक्स असते अमाइड.
म्हणजे फॉर्मामाइड, नाव काय झालं याचं, फॉर्मामाइड. दुसरी केस CH3 C डबल बॉन्ड O NH2, बरोबर. काय करणार, परत कार्बनची संख्या 2 आहे म्हणजे ॲसिड. टाईप 2चा आहे अमाइड, म्हणजे नाव काय झालं, ॲसिटामाइड, बरोबर. पुढची केस कार्बनची संख्या 3, कार्बनची संख्या 3 आहे म्हणजे काय येणार, प्रोपिऑन, आणि त्याला काय लावायचं आहे तुम्हाला, अमाइड सफिक्स म्हणजे प्रोपिऑनामाइड, बरोबर. पुढची केस काय येणार बघा, कार्बनची संख्या 4 आहे म्हणजे काय येणार, ब्युटॅर, बरोबर. पुढे काय लावायचं आहे, सफिक्स अमाइड, ब्युटॅरामाइड. पण कोणता ब्युटॅरामाइड, तर एन ब्युटॅरामाइड, बरोबर, कारण कार्बनची स्ट्रेट चेन आहे. 4 साठी दुसरं पण आपण इथं बनवू शकतो. कसं, तर पहिला कार्बन दुसऱ्या कार्बनवर CH3 म्हणजे काय झाला, आयसो. दुसऱ्या कार्बनवर CH3 म्हणजे आयसो. कार्बनची संख्या 4 आहे म्हणजे ब्युटॅर, आणि लावायचा काय आहे, अमाइड, आयसो ब्युटॅरामाइड. काय नाव झालं, आयसो ब्युटॅरामाइड. पण याच्यासाठी दुसरी एक केस सांगितली होती मी तुम्हाला, कोणती, फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपला जो कार्बन असते तो अल्फा, त्याच्या बाजूचा बीटा, हे सांगितलं होतं. मग अल्फावरती CH3 आहे, आणि अल्फावरती CH3 आहे म्हणजे काय झालं, अल्फा मिथिल. अल्फावरती CH3 आहे म्हणजे अल्फा मिथिल. मग आता हा गेला कार्बन, 3 राहिले म्हणजे काय येणार, प्रोपिऑन. 3 राहिले म्हणजे प्रोपिऑन, आणि पुढे काय लावायचं आहे तुम्हाला, अमाइड, म्हणजे अल्फा मिथिल प्रोपिऑनामाइड. हे झालं त्याचं नाव. तर हे अमाइडचं नॉमेनक्लेचर आहे टाईप 2चं. स्क्रीनशॉट काढा. याच्यानंतर टाईप 2 मधला आता आपल्याला शेवटचा बघायचा आहे, आणि त्या शेवटच्याला आपण थोडं स्पेशल केस म्हणू, आहे ना, तो शेवटी याच्यासाठीच ठेवला कारण त्याच्यामध्ये थोडासा चेंज येते. तो थोडासा चेंज काय आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. तर कॉमन नेमिंग ऑफ ईस्टर बघायचं आपल्याला, कॉमन नेमिंग ऑफ ईस्टर. आणि हा जो ईस्टर आहे, या ईस्टरला मी इथं नाव देतो स्पेशल केस. काय नाव देतो मी याला, स्पेशल केस. आता स्पेशल केस नाव का दिलं ते पण मी तुम्हाला सांगतो. इथे स्पेशल आहे थोडा, बरोबर. मग ईस्टर आहे म्हणजे तुमच्या लक्षामध्ये काय यायला पाहिजे, ईस्टर जर असेल तर फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड OO, हा फंक्शनल ग्रुप आहे. किंवा ऑरमध्ये तुम्ही याला कसं लिहू शकता, C डबल बॉन्ड O न लिहिता आपण याला लिहू OOR, सेमच आहे, COO असं लिहिलं आपण, बरोबर. मग आता पुढे काय करणार आपण, हा ईस्टर कोणत्या टाईपमध्ये येते, तर हा ईस्टर येते टाईप 2 मध्ये. आणि जर हा टाईप 2 मध्ये येत असेल तर आपण याला कशा पद्धतीनं लिहिणार, तर याच्यासाठी आपण सर्वात आधी लिहिणार नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, आणि त्याच्यानंतर काय लावणार आहोत आपण, सफिक्स. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स नंतर सफिक्स. मग आता जे जे सेम आहे ते आधी लिहितो मी. नंबर ऑफ कार्बन ॲटम 1 जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो, फॉर्म. जर नंबर ऑफ कार्बन ॲटम 2 असले तर आपण त्याला काय म्हणतो, ॲसिड. जर 3 असले तर आपण त्याला काय म्हणतो, प्रोपिऑन. जर कार्बनची संख्या 4 असेल तर काय म्हणतो आपण त्याला, ब्युटॅर, बरोबर. कार्बनची संख्या 5 असेल तर व्हॅलॅर, आणि कार्बनची संख्या जर 6 असेल तर आपण त्याला काय म्हणतो, कॅप्रो. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती आहेत, बरोबर. मग नंबर ऑफ कार्बनसाठी आपण हे लिहून घेतलं. नंतर आहे सफिक्स. तर सफिक्स काय आहे ईस्टरसाठी, तर ईस्टरसाठी जो सफिक्स आहे तुमचा तो आहे 8. ईस्टरचा जो सफिक्स आहे तो कोण आहे, 8. मग आता स्पेशल केस काय आहे, बरोबर. हे स्पेशल केस काय आहे, तर हे स्पेशल केस सांगते या नंबर ऑफ ॲटम्सच्या आधी तुम्हाला अल्किल ग्रुप लिहायचा आहे. काय लिहायचं आहे तुम्हाला, अल्किल ग्रुप. हे स्पेशल केस आहे तुमची. नंबर ऑफ ॲटम्सच्या आधी काय लिहायचं आहे तुम्हाला, अल्किल ग्रुप. तर हे एवढं याच्यामध्ये ॲड झालं. जर ईस्टर आलं त्याला आपण स्पेशल केसमध्ये टाकलं का, कारण टाईप 2 तर आहेच, पण त्याच्या आधी तुम्हाला अल्किल ग्रुप लिहावा लागेल. आणि हा अल्किल ग्रुप कोणाला अटॅच असते, विच इज अटॅच टू, काय म्हणतो मी इथं बघा, विच इज अटॅच टू ऑक्सिजन ॲटम, विच इज अटॅच टू ऑक्सिजन ॲटम. जो अल्किल ग्रुप कोणाला अटॅच असेल, ऑक्सिजन ॲटमला अटॅच असेल, अल्किल ग्रुप ऑक्सिजन ॲटमला अटॅच असेल, तो तुम्हाला सर्वात आधी लिहायचा आहे, बरोबर. समजलं का आता. स्पेशल केस का म्हटलं, कारण त्याच्यामध्ये हे एवढं डिफरंट आलं. आतापर्यंत जे 5 होते ते एकदम सारखे होते. हा जो 6वा आला यानं थोडीशी गडबड केली. गडबड काय आहे तर याच्यामध्ये स्पेशल केस आली म्हणजे अल्किल ग्रुप आला जो ऑक्सिजनला अटॅच आहे, आणि
त्याला तुम्हाला अल्किल ग्रुप म्हणून सर्वात समोर लिहायचं आहे, म्हणजे प्रिफिक्स म्हणून लिहायचं आहे, बरोबर. समोर जर लिहिलं आपण याच्यात आपण त्याला प्रिफिक्स म्हणतो. हे मागच्या साईडनं लिहित आहोत म्हणून त्याला आपण सफिक्स म्हणतो, बरोबर. सफिक्स हा आपण मागच्या साईडला लिहित असतो, प्रिफिक्स हा आपण समोरच्या साईडला लिहित असतो, बरोबर. तर सर्वात आधी तुम्हाला अल्किल ग्रुप लिहायचा आहे, नंतर कार्बनचा विचार करायचा, नंतर सफिक्सचा विचार करायचा. स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता हे स्पेशल केस मी तुम्हाला सांगितले. मग आता आपण याचे काही एक्झाम्पल बघू, बरोबर. एक्झाम्पल केल्यावर आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल कशा पद्धतीनं नाव द्यायचं आहे तुम्हाला. सर्वात आधी काय करणार आपण, एक्झाम्पल फर्स्ट इस्टर आहे. इस्टर आहे म्हणजे काय येणार, इस्टर आहे म्हणजे येणार C+O हा ग्रुप आहे, बरोबर. काय करतो मी पहा, ऑक्सिजनला अल्किल ग्रुप पाहिजे, अल्किल ग्रुप पाहिजे, मी लावतो CH3, बरोबर. सेम केस इकडे लावला समजा H, दुसरी केस HC+O, इकडे अल्किल ग्रुप पाहिजे, हा अल्किल ग्रुप लावला CH2 CH3, बरोबर. हा एक अल्किल ग्रुप आहे. तिसरी केस इकडे CH3 C+O CH2 CH3, बरोबर. हे एक केस घेतले. किंवा तुम्ही आणखी घेऊ शकता CH3 C+O CH3, हे एक केस घेतले मी इथं, बरोबर. आणखी जर थोडं समोर गेलो आपण याच्यामध्ये, फिफ्थ नंबर इथं मी असं घेतलं समजा CH3 CH2 CH2 C+O CH3, बरोबर. त्यानंतर पुढची केस CH3 CH, बरोबर. त्यानंतर आणखी जर याच्यामध्ये बघितलं आपण तर काय घेऊ शकतो आपण CH3, त्यानंतर C+O CH3 हे घेतलं आपण, बरोबर. मग आता बघा अजून घेऊ एखादं एक्झाम्पल. असं दिलं आपल्याला CH3 CH2 C+O CH2 CH3, हे एक एक्झाम्पल घेतलं. मग आता काय करणार आपण, सर्वात आधी फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करा. कसा आयडेंटिफाय करायचा फंक्शनल ग्रुप, C+O फंक्शनल ग्रुप, C+O फंक्शनल ग्रुप, C+O, इथं पण C+O, इथं पण C+O, इथं पण C+O, इकडे पण C+O. फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय झाला, सर्वचे सर्व इस्टर आहेत, बरोबर. आणि इस्टर जर आहे तर टाईप 2 मध्ये येते स्पेशल केस, बरोबर. टाईप 2 स्पेशल केस. मग स्पेशल केस काय सांगते आपल्याला, सर्वात आधी अल्किल ग्रुप लिहायचा जो ऑक्सिजनला अटॅच आहे. ऑक्सिजनला कोण अटॅच आहे इथं CH3, ऑक्सिजनला कोण अटॅच आहे CH3. म्हणून तुम्हाला सर्वात आधी CH3 म्हणजे काय, तर CH3 म्हणजे असते मिथिल, हे तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे सर्वात आधी मिथिल येणार, बरोबर. नंतर पुढे काय सांगितलं होतं, आता कार्बनची संख्या किती आहे हा सोडून द्या, आता हा नाही घ्यायचा, हा झाला. आता एक कार्बन आहे, एक कार्बन आहे म्हणजे काय येणार फॉर्म, बरोबर. आणि सफिक्स काय सांगितला होता, सफिक्स सांगितला होता 8, म्हणजे याचं नाव काय झालं मिथिल फॉर्मेट. काय नाव झालं याचं, मिथिल फॉर्मेट. सेम इथंच सर्वात आधी अल्किल ग्रुप. काय करायचं आहे, फंक्शनल ग्रुप ओळखला. ऑक्सिजनला जो अटॅच आहे 2 कार्बन आहेत, आणि 2 कार्बन आहेत म्हणजे काय झाला इथिल. 2 कार्बनचा काय होते इथिल, हे आपल्याला माहिती आहे. इकडे किती कार्बन आहे, एक कार्बन आहे म्हणजे फॉर्म, आणि तुमचा सफिक्स काय आहे 8 म्हणजे फॉर्मेट. इथिल फॉर्मेट झाला. पुढची केस याच्यामध्ये बघा, परत ऑक्सिजनला किती कार्बन अटॅच आहेत 2, आणि 2 कार्बन अटॅच आहेत, याचा अर्थ तो काय झाला इथिल. 2 कार्बन अटॅच आहेत म्हणजे इथिल. इकडे कार्बनची संख्या पहा 2 आहे, 2 आहे तर 2 कार्बनचा इकडे काय घ्यायचं आहे तुम्हाला ॲसिड. लक्षामध्ये असू द्या हा अल्किल ग्रुप आहे, इकडे कार्बन 2 आहेत तर तुम्हाला ॲसिड घ्यायचा आहे, कारण हा टाईप 2 मध्ये येते. आणि इस्टर आहे म्हणजे तुमचा सफिक्स काय झाला 8 म्हणजे इथिल ॲसिटेट. हेच तुम्हाला कन्फ्यूज करू शकते, जे व्यवस्थित लक्षामध्ये ठेवायचं. हे बघा इकडे बघितलं तर CH3 ऑक्सिजनला अटॅच आहे, ऑक्सिजनला अटॅच आहे तो अल्किल ग्रुप म्हणजे काय येणार मिथिल. ऑक्सिजनला जो अटॅच आहे तो अल्किल ग्रुप म्हणजे मिथिल. इकडे कार्बनची संख्या 2 आहे, 2 आहे म्हणजे काय येणार ॲसिड, आणि तुमचा सफिक्स काय आहे 8 म्हणजे मिथिल ॲसिटेट, बरोबर. तिकडे बघा परत इथं काय येणार, इथं आहे CH3 आणि CH3 आहे ऑक्सिजनला अटॅच म्हणजे काय येणार सर्वात आधी मिथिल, बरोबर. सेम तसं इथं आहे बघा, इथं ऑक्सिजनला CH3 अटॅच आहे म्हणजे हा पण काय आहे मिथिल. मग आता कार्बनची संख्या पहा, जर कार्बनची संख्या जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल, इथं कार्बनची संख्या 1 2 3 4 आहे. 4 आहे म्हणजे काय येणार ब्युटॅर, 4 आहे म्हणजे ब्युटॅर, आणि त्याच्या पुढे काय लावावं लागेल तुम्हाला 8 ब्युटॅरेट. पण कोणता ब्युटॅरेट, तर एन ब्युटॅरेट. काय येणार हा एन ब्युटॅरेट, बरोबर. मिथिल एन ब्युटॅरेट, एन लिहावं लागेल तुम्हाला कारण स्ट्रेट चेन आहे. सेम इथं काय होणार पहा,
इथं हा मिथिल लिहिला, पहिला कार्बन दुसरा कार्बन दुसऱ्या कार्बनवर CH3 आणि दुसऱ्या कार्बनवर CH3 आला म्हणजे हा कोण आहे आयसो, दुसऱ्या कार्बनवर CH3 आला म्हणजे आयसो, कार्बनची संख्या 4 आहे म्हणजे काय येणार ब्युटॅर आणि काय लावायचं आहे तुम्हाला 8 हा सफिक्स म्हणजे आयसोब्युटॅरेट, मिथिल आयसोब्युटॅरेट बरोबर. पण याला तुम्ही आणखी एका पद्धतीनं नाव देऊ शकता, कसं, हा फंक्शनल ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुपला जो कार्बन अटॅच असतो तो अल्फा, त्याच्या बाजूचा बीटा. मग याला नाव कसं देणार, तर याला नाव देण्यासाठी परत सेम तुमचा पहिले अल्किल ग्रुप लिहा, हा CH3 आहे, मग इथं लिहितो मी याला. तर सर्वात आधी काय येणार मिथिल बरोबर. पुढे आता अल्फावरती पण मिथिल आहे असं लिहित असतो ना आपण, अल्फावरती मिथिल आहे, मिथिल त्यानंतर अल्फा मिथिल, मिथिल अल्फा मिथिल, त्यानंतर आता हा कार्बन किती राहिले 1 2 3 राहिले, 3 राहिले म्हणजे काय येणार प्रोपिऑन आणि त्याला लावायचा 8 म्हणजे प्रोपिओनेट बरोबर. मिथिल अल्फा मिथिल प्रोपिओनेट आहे ना, असं पण तुम्ही त्याला नाव देऊ शकता, पण सहसा त्याला असंच म्हणतात मिथिल आयसोब्युटॅरेट बरोबर. नंतर हा याचं जर बघितलं तुम्ही तर ऑक्सिजनला इकडे कार्बन तुम्हाला 3 अटॅच दिसत आहे बरोबर, पण त्या कार्बनची स्ट्रेट चेन आहे बरोबर. मग त्याला जर तुम्हाला नाव द्यायचं असेल तर कशा पद्धतीनं नाव देणार, तर हा अल्किल ग्रुप आहे तुमचा, कोणता अल्किल ग्रुप आहे तर 3 कार्बनचा आहे म्हणजे प्रॉप आहे आणि वायल म्हणजे प्रोपिल ग्रुप आहे, पण स्ट्रेट चेन आहे म्हणून येणार N म्हणजे N प्रोपिल आहे, तो कोण आहे N प्रोपिल बरोबर. इकडे कार्बनची संख्या 3 आहे, कार्बनची संख्या 3 आहे म्हणजे काय येणार प्रोपिऑन आणि तुमचा सफिक्स काय आहे 8 म्हणजे N प्रोपिल प्रोपिओनेट. आता N का म्हटलं कारण तिथं आयसो तयार होऊ शकते बरोबर, N का म्हटलं कारण तिथं आयसो तयार होऊ शकते, कशा पद्धतीनं तयार होऊ शकते ते पण सांगतो, पण त्याआधी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा बरोबर. मग आता याच्यामध्ये आयसो तयार होण्याचे चान्सेस तुम्हाला दिसत आहेत, कशा पद्धतीनं दिसतात ते सांगतो. समजा हेच एक्झाम्पल आहे, त्या एक्झाम्पलला मी 8 नंबर इथं बघा काय देतो, हा CH3 त्यानंतर CH2 C डबल बॉन्ड O O त्यानंतर CH CH3 CH3 सेम आहे तेच आहे, चेंज काय केला पहा, हा ग्रुप चेंज केला मी इथं, कशा पद्धतीनं चेंज केला ते सांगतो. तर फंक्शनल ग्रुप ओळखला तुम्ही C डबल बॉन्ड O O इस्टर आहे, इस्टरच्या ऑक्सिजनला जो अटॅच असते तो अल्किल ग्रुप आहे, किती कार्बनचा आहे 1 2 3 कार्बनचा आहे बरोबर. मग 3 कार्बनचा आहे तर प्रोपिल आहे बरोबर, पण कोणता प्रोपिल आहे तर पहिला कार्बन दुसऱ्या कार्बनवर CH3 आणि दुसऱ्या कार्बनवर CH3 आहे म्हणजे हा आयसोप्रोपिल आहे, कोण आहे आयसोप्रोपिल, हे तुमच्या लक्षामध्ये आलं बरोबर. दुसऱ्या कार्बनवर CH3 म्हणजे कोण आहे आयसोप्रोपिल आहे. मग पुढे काय होणार तर हा आयसोप्रोपिल झाला, इकडे कार्बनची संख्या 3 आहे म्हणजे येणार प्रोपिऑन आणि तुमचा जो सफिक्स आहे तो आहे 8 बरोबर, म्हणजे आयसोप्रोपिल प्रोपिओनेट बरोबर. तर हे याचं नाव आहे, हा N प्रोपिल प्रोपिओनेट होता, हा आयसोप्रोपिल प्रोपिओनेट आहे. म्हणजे असं तुम्हाला कन्फ्यूज करण्याचे चान्सेस आहेत, तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर हे इस्टरचं नॉमिनक्लेचर झालं, म्हणजे या लेक्चरमध्ये आपण ॲसिड हॅलाइड बघितलं, अमाइड बघितलं आणि इस्टर बघितलं. आता परत एकदा तुम्हाला रिकॉल करून देतो, काय रिकॉल करतो ते पहा. टाईप 2 मध्ये कोण कोण होतं है ना आपल्यासाठी, कारण आपण टाईप 2 कंप्लीट केला, मग टाईप 2 मध्ये कोण कोण होतं ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी सफिक्स काय होता ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मग परत एकदा टाईप 2 मग आता या टाईप 2 मध्ये कोण कोण होतं, सर्वात आधी टाईप 2 मध्ये काय बघितलं आपण, सर्वात आधी बघितलं आपण अल्डिहाइड बरोबर, टाईप 2 मध्ये अल्डिहाइड. त्यानंतर दुसरा कोण बघितला तर अल्डिहाइडच्या नंतर बघितला आपण कार्बॉक्सिलिक ॲसिड, कार्बॉक्सिलिक ॲसिड. त्यानंतर पुढचा कोणता बघितला तर आपण बघितला ॲसिड अनहायड्राइड, ॲसिड अनहायड्राइड. त्यानंतर आपण त्याच्या पुढचा कोणता बघितला, त्याच्यानंतर बघितला आपण ॲसिड हॅलाइड बरोबर. त्याच्यानंतर कोणता बघितला आपण, त्यानंतर बघितला आपण ॲसिड अमाइड किंवा अमाइड म्हटलं तरी चालेल. त्यानंतर त्याच्या पुढचा कोणता बघितला, सर्वात शेवटी बघितला आपण इस्टर. आणि या इस्टरसाठी काय सांगितलं होतं, याला स्टार करतो मी आणि हा स्टार काय इंडिकेट करते स्पेशल केस, काय इंडिकेट करते स्पेशल केस बरोबर. तर हे एक लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग अल्डिहाइडसाठी तुमचा जो सफिक्स होता तो सफिक्स कोणता होता, अल्डिहाइडच होता. अल्डिहाइडसाठी जो सफिक्स होता तो अल्डिहाइडच होता. कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे, कार्बॉक्सिलिक ॲसिडसाठी तुमचा जो सफिक्स होता काय होता तर कार्बॉक्सिलिक ॲसिडसाठी होता आपला IC ॲसिड. त्यानंतर ॲसिड अनहायड्राइडसाठी काय होतं IC अनहायड्राइड बरोबर, IC अनहायड्राइड. त्यानंतर ॲसिड हॅलाइडसाठी काय होतं
YL हॅलाइड, ॲसिड हॅलाइडसाठी YL हॅलाइड. अमाइडसाठी काय होतं, तर अमाइडसाठी अमाइडच होतं. त्यानंतर इस्टरसाठी सफिक्स काय होता, 8 होता. पण या केसमध्ये अल्किल हा तुमचा प्रिफिक्स होता. अल्किल हा काय होता, प्रिफिक्स होता आणि याला आपण स्पेशल केस म्हटलं होतं आहे ना, स्पेशल केस. तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. ते सफिक्स आहेत. फंक्शनल ग्रुप कोणते होते, बरोबर, ऑल्डिहाइड आहे म्हणजे C डबल बॉन्ड OH, रिकॉल करून देतो, बरोबर. त्यानंतर कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे, कार्बॉक्झिलिक ॲसिडसाठी C डबल बॉन्ड OH हा फंक्शनल ग्रुप. त्यानंतर ॲसिड अनहायड्राइड आहे, त्या ॲसिड अनहायड्राइडसाठी काय होतं, ऑक्सिजन दोन्ही बाजूला C डबल बॉन्ड O अशा पद्धतीनं, बरोबर. त्यानंतर ॲसिड हॅलाइड होतं, ॲसिड हॅलाइडसाठी C डबल बॉन्ड OX. त्यानंतर अमाइड होतं, अमाइडसाठी C डबल बॉन्ड ONH2, बरोबर. त्यानंतर इस्टर होतं, इस्टरसाठी काय होतं, C डबल बॉन्ड O हा तुमचा इस्टर होता आहे ना. तर एवढे आपण फंक्शनल ग्रुपही सांगितले. सफिक्स कोणते आहेत, टाईप 2 मध्ये कोण कोण येतात, 6 जण येतात, टाईप 1 मध्ये 7 जण येतात, बरोबर. तर ह्या बेसिक गोष्टी होत्या ज्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपला टाईप 3 बाकी आहे. टाईप 3 मध्ये आपल्याला बघायचं आहे सायनाइड आणि आयसोसायनाइड, जे आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, त्याच्यासोबत व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याच्यावरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा.